सर्वप्रथम स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजची रेसिपी आहे पालक पनीर। ही खायला सुद्धा पौष्टिक आणि चवीला सुद्धा अप्रतिम बनते। तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्ही ही रेसिपी या पद्धतीने ट्राय केली तर नक्की जेव्हा पण तुम्ही पालक पनीर बनवाल हीच पद्धत वापरून बनवाल। तर जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा। तर चला मग बघूया पालक पनीर। सर्वप्रथम आपल्याला इथे पालक बॉईल करून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला पालक बॉईल करून घ्यायची आहे। त्यानंतर याला वेगळं काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सी जारमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। पालक सहितच आपल्याला इथे लसणाच्या पाकळ्या सुद्धा ॲड करायच्या आहे। 10 ते 15 पाकळ्या ॲड करून तुम्हाला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल ॲड करायचं आहे आणि पनीरचे पीसेस ॲड करायचे आहे। छान 5 ते 10 मिनिटापर्यंत यांना परतून फ्राय करून घ्यायचे आहे। जेव्हापर्यंत यांचा कलर छान गोल्डन ब्राऊन येणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला यांना फ्राय करायचं आहे। बघू शकता इथे फ्राय झालेले पनीर पीस आपण वेगळे काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आता आपल्याला थोडं तेल आणखी ॲड करायचं आहे आणि यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि कांद्याला सुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे छान पद्धतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। यानंतर यामध्ये जिरे ॲड करायचे आहे, दालचिनी ॲड करायची आहे, तेजपान ॲड करायचं आहे, त्याचबरोबर इलायची, लवंग आणि जे पण गरम मसाले तुम्हाला आवडत असणार ते तुम्ही यामध्ये ॲड करून 2 मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण पालक पेस्ट केलेली ॲड करायची आहे आणि छान प्रकारे 5 मिनिटापर्यंत याला मिक्स करून घ्यायचे आहे जेव्हापर्यंत याचा कलर चेंज होणार नाही। अशाच पद्धतीने तुम्हीही नक्कीच एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर बघू शकता इथे पालकची पेस्ट छान शिजलेली आहे। त्यामध्ये आता थोडं पाणी ॲड करूया। त्यानंतर तिखट, गरम मसाला, धणे पावडर, हळद आणि स्वादानुसार मीठ ॲड करूया आणि छान पद्धतीने 5 मिनिटापर्यंत याला परतून घेऊया। तर इथे बघू शकता सर्व मसाले एकजीव झालेले आहेत आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। तर आता आपण इथे एक टोमॅटो ॲड करून घेऊया आणि 5 मिनिटापर्यंत यांना पण छान शिजून घेऊया। बघू शकता इथे 5 मिनिटं झालेले आहेत आणि छान प्रकारे भाजीला कलरसुद्धा आलेला आहे। आता आपल्याला इथे फ्राईड पनीरचे पीसेस ॲड करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत यांना पण छान शिजून घ्यायचं आहे। पालकची पनीरची भाजी अशा पद्धतीने जर तुम्ही करून बघितली तर अगदी अप्रतिम अशी चव तुम्हाला मिळणार। आणखी जर नवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सजेस्ट करा की तुम्हाला कोणती रेसिपी नेक्स्ट आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे सांगायला विसरू नका। जर तुम्हाला याच पद्धतीने नवीन रेसिपी बघण्यास आवडतात तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि एक छोटीशी व्हिडिओला लाईकसुद्धा द्या। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवशी, तेव्हापर्यंत काळजी घ्या। बाय।